सनातन धर्मनिष्ठ श्रद्ध भाविक परमार्थिक जिज्ञासू सद्गुरू भक्त व तसेच श्री विद्या अखंड महायोग परंपरास्थ साधक साधिकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की यावर्षी अर्थात 2024मध्ये भगवान वेदव्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा रविवार दिनांक 21 जुलै रोजी संपन्न झाली. सदरहू गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर परमपूज्य श्री गुरुदेव श्री निवासी जिज्ञासू साधक आणि भावी भक्तांना दर्शनाचा लाभ दिला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्री निवाजींचा दर्शन सोहळा रविवार दिनांक 21 जुलै रोजी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगणांचा समावेश होता. श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र चंद्रलोक नगर इंडियन मॉडेल स्कूल जवळ जुळे सोलापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक नवनाथ लोंढे यांनी अधिक माहिती दिली. आज रविवार दिनांक 21 जुलै 2024 अर्थात भगवान वेदव्यास गुरुपौर्णिमा जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूल जवळील श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र या ठिकाणी संपन्न होत आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव निवासी यांचा दर्शन सोहळा श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित केला जातो. सकाळी 7 वाजता पूज्य श्री गुरुदेवांनी श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील भगवान वेदव्यास समवेत समस्त गुरुमंडळाचं पूजन करून उपस्थितांना आशीर्वाद दिले. पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन सकाळी 8 वाजल्यापासून ते आतापर्यंत यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन उपलब्ध आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत जवळपास 6,000हून अधिक भाविक भक्तांनी पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घेतलेलं आहे. तसेच पूज्य श्री गुरुदेवांकडून श्री विद्या अखंड महायोग संप्रदायाची साधन परंपरेची दीक्षा जवळपास 500हून अधिक भाविकांनी घेतलेली आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूज्य श्री गुरुदेवांचे 2 नूतन ग्रंथ पूज्य श्री गुरुदेवांच्या शुभहस्ते प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी एक ग्रंथ भगवान वासुदेव भगवान श्रीकृष्णांचा भगवद्गीतेतील 9व्या अध्यायावर गीतार्थ संजीवनी टीका नामक हा ग्रंथ आज प्रकाशित झाला. त्याचबरोबर गणेश यंत्रोपासनेवर आधारित असलेला श्री एकाक्षरी गणेश यंत्र रहस्य प्रकाश हा दुसरा ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. या श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्राच्या ठिकाणी पूज्य श्री गुरुदेवांचे ग्रंथ विक्रीस उपलब्ध आहेत. विविध समिती या ठिकाणी काम करत आहेत आणि हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत भाविक श्रद्धामय वातावरणामध्ये संपन्न होण्यासाठी श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या स्वयंसेवकांनी उत्तम योगदान दिलेलं आहे आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो.